नमस्कार, कशा आहात सगळी? काय काय आज काय काय बेत होता रक्षाबंधनाचा? आमच्यात मस्त होता. सकाळी छानपैकी पुरी भाजी केली आणि आता बघू शकताय पनीर करायला चाललेलं आहे. पनीर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आपला पनीर शाही पनीर मसाला दुधात मिक्स केलेला आहे आणि इकडं कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटोचं वाटण केलेलं ते तेलात परतून घ्यायचं. असं चाललेलं आहे. इकडं कोथिंबीर पण चिरून ठेवलेली आहे आणि आत्ता एवढ्यातच मी मसाला ठेवला. बघू शकताय निम्मा टाकला आणि काय केलं माहिती का, निम्मा टाकून असं हे मेणबत्तीनं पॅक करून घेतला. नंतरच्या वेळेस पण होतं कारण काही मोठा खूप असतो आहे ना मसाला. तसंच एका वेळेस दोन वेळेस एक मसाला 2 वेळेस यूज करायचा. शाही पनीर मिक्स असं पॅक करून ठेवलं त्यांना मेणबत्तीनं. आणि खीर पण करायची आहे गोडाला. सकाळी लाडू होते जेवणात, मग आता खीर करावं म्हटलं. खीर, पनीर, चपाती आणि मस्तपैकी भात असं करायचं चाललेलं आहे. बघू शकता पनीर छान बारीक केलंय, असं चिरलेलं आहे स्क्वेअरमध्ये. बघू शकता तळते नाही मी काय, असं छोटे छोटे तळ केले का नाही छान होतं. त्याला कुठं तळत बसायचं, ते तळल्यानंतर मला ते लबरचं झाल्यासारखं वाटतं म्हणून मी नाही तळत. चला असं घेतो पनीर करून. चांगलं आहे. मसालाही छान झाला पाहिजे, परतला पाहिजे तेलामध्ये, तरच चव येते. बघू शकता कसं दिसतं. वाव, क्रीमी दिसतंय मस्त. आणि पाणी गरमच वापरायचं. हे मिक्सरचं पाणी होतं ना बारीक केलेलं, ते धुवून आपलं गरम केलेलं आहे. चला घ्यायचं छानपैकी पनीर करून. वा वा वा, सुगंध तर छान सुटला. हे छान परतल्यानंतर मग टाकूया आपण. आणि इकडं बघू शकता गणिक मळून ठेवलेलं आहे. चपात्या करायच्या गरम गरम आणि सुरुवात करायची खायला मस्तपैकी. हे बघा तेल सुटायला लागलेलं आहे, मग टाकायचं आपलं पनीर. चला आता घेतो करून मस्तपैकी. वाव,